शिर्डी मतदारसंघातील पत्रकारांचा डॉक्टर सुजय विखे पाटील व विखे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी परिसरातून आलेल्या पत्रकारांशी संवाद साधून यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते। की ज्या पद्धतीने ठिकाणांची संख्या वाढते शिर्डीमध्ये मोफत जेवणामुळे तिथं त्या ठिकाणी आज तुम्ही सकाळी नाश्ता पाकिटला काय करते कोण कुठल्या काय सांगता लागत नाही। आपण जेव्हा मतदारसंघाची भूमिका मांडतो त्यावर पत्रकारांनी देखील प्रखरपणे आपल्या पद्धतीने पाठिंबा द्यावा अशी माझी विनंती। कारण की तुम्हाला व्यक्तिगत विषय नाही, आपण परिसरामध्ये राहतो। महाराष्ट्र माझ्याबद्दल काय विचार करतं हा विचार करत नाही, माझ्या मतदारसंघासाठी काय द्यायची। तर म्हणून साहेबांनी जरी भूमिका घेतली तरी साहेबांच्या विरोधात जाऊन माझ्या भूमिकेशी थांबायला की मी माझे शब्द मागे घेणार नाही, कारण की मी चुकीचं काही बोललो नव्हतो। तर ज्या गोष्टी गरजेच्या आहेत सामाजिकताच्या आहेत त्या आपण करत राहणार, भविष्यातही करत राहू। आणि तुमचा पाठबळ असेल तर एक प्रखरपणे ते समाजामध्ये तो विषय पोहोचवण्यामध्ये मदत होईल। मला असं वाटतं की एक चांगलं विश्वास संपादन आपण समाजामध्ये करण्यामध्ये यशस्वी झालो। अजूनही लोकांचा विश्वास तितकाच बळकट आहे। म्हणजे मी अनेक राजकीय कार्यक्रम घेतले, पण शिर्डीमध्ये मी हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेतला। मला अपेक्षित नव्हतं की 7,000 महिला शिर्डीमध्ये, ठीक आहे बाहेरच्या आपण 2,000 असतात भारतात, पण 6,000 महिलांमुळे शिर्डीमधून कार्यक्रमाला येणं हेच आपलं विश्वासार्हता दाखवतं समाजामध्ये महिलांमध्ये। ही जबाबदारी फार मोठी असते, पण ती जबाबदारी पार पाडत असताना लोकांचा विश्वास तुटू नये। आपण जो भिक्षा देईल त्याच्यावर गुन्हा दाखल करू, म्हणजे भिकाऱ्यांवर होणारच, पण जो भिक्षा देईल त्याच्यावर जाहीर दाखल। आणि ते कॅज्युअल एवढं कॅज्युअल आपलं एपिसोड होतं काय, त्याच्यामध्ये काय भाषण काय अर्थ नाही। महाराष्ट्र केसरी पण आहे शूटिंग करतोय। त्या बॅगा इथं मागं ठेवल्यामुळे थोडीशी धूळ त्याच्यावर दिसली, इथं मागं ठेवल्या काल संध्याकाळी, त्यामुळे ते झाडा कोण झालं। आता पाहिलं तुम्ही म्हणा त्या कोणता
बाळासाहेब ते मागच्या म्हणजे का नाही आले त्याचं कारण कळालं मला. त्याला आता ते डाय बाय करून आले सगळ्या. ते तरुण होतो ते सायकलून आले. पहिली पाहिजे तुला काळ्या केसांमध्ये विषय काळ्या सगळ्या काळा आपण पोहोचलो. तर परत एकदा आपण सर्वजण आलात. मी आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. असंच प्रेम आणि आशीर्वाद विखे पाटील परिवारावर आपण कायम ठेवाल ही अपेक्षा. प्रवरा परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी संतोष गोरे, राजुरी.